आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते। विधान परिषदेसाठी भाजपची 5 नावांची यादी जाहीर झालेली आहे आणि पंकजा मुंडे यांची सुद्धा विधान परिषदेवर आता वर्णी लागल्याचं समजतंय। विधान परिषदेसाठी भाजपने 5 नावांची यादी आता जाहीर केलेली आहे। आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात भाजपच्या बैठकांचा सिलसिला हा सुरू होता आणि अखेर 5 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। 5 नावांची यादी जाहीर करण्यात आली आणि यामध्ये पंकजा मुंडे यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। तर पंकजा मुंडे यांचं सुद्धा नाव पुढे आलेलं आहे। पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर आता वर्णी लागलेली आहे। काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा या संदर्भात माहिती दिलेली होती। सातत्याने भाजपच्या बैठका या सुरू होत्या आणि अखेर आता हायकमांडकडे सुद्धा ही नावं देण्यात आल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली होती आणि आता 5 जणांची नावं यामध्ये समोर आलेली आहेत। सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर यांच्या सुद्धा नावांचा यामध्ये समावेश आहे। अमित गोरके यांचीही विधान परिषदेवर वर्णी लागली आहे। तर याचीच कॉपी साम टीव्हीच्या हाती लागली आहे। विधान परिषदेसाठी भाजपची 5 नावांची यादी आता जाहीर झाली आहे। पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर वर्णी लागली आहे। गणेश कवडे आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। गणेश, नक्कीच विधान परिषदेच्या 5 नावावरची यादी आहे ती जाहीर झालेली आहे आणि यामध्ये खरं तर पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन केलेलं पाहायला मिळतंय। कारण की लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेण्यात यावं अशी मागणी होत होती। कारण की ओबीसी समाज आणि मराठा समाजामध्ये देखील तेढ निर्माण झाला होता आणि यासाठीच कुठेतरी पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर घेण्यात यावं अशी एकंदरीत मागणी होती। त्यामुळे पंकजा मुंडेंना आता विधान परिषदेची जागा दिलेली आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांचा देखील एक मोठा फटका आहे तो बसलेला पाहायला मिळत होता आणि सदाभाऊ खोत हे आता भाजपकडूनच आहे ते उभे राहिलेले पाहायला मिळत आहेत। परिणय फुके आणि योगेश टिळेकर देखील एक ओबीसी चेहरा आहे, पुण्यामधील एक महत्वाचं नाव होतं आणि त्यामुळेच कुठेतरी योगेश टिळेकर यांची देखील ही वर्णी लागलेली पाहायला मिळत आहे। त्यामुळे ही निवडणूक आहे ती आता बिनविरोध होतानाच पाहायला मिळते। कारण की ज्या पद्धतीने सांगितलं होतं की भाजपचे 5 असतील तर शिंदे गटाचे 2 तर अजित पवार गटाचे 2 आणि महाविकास आघाडीकडून देखील अशाच पद्धतीने 2 उमेदवार आहेत ते दिले जातील असं सांगितलं जातं। जर महाविकास आघाडीकडून जर तिसरा उमेदवार दिला तर भाजप कुठेतरी अपक्ष एक उमेदवार देईल असं देखील आहे ते सांगितलं जातं। त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होते का हे देखील पाहणं गरजेचं आहे।